माणसाची किंमत आहे ना कवडी बरोबर झाली आहे आणि त्याहून महाग तर माणुसकी आहे, कोण घ्यायलाच बघत नाही. म्हणजे या महिन्यात, या काहींच्या महिन्यात आपण 2 किस्से बघितले, एक तर लोहागड फोर्ट आणि एक मुंबई लोकल. आता मला हेच समजत नाही ह्यात मी बोलायचं काय. बरोबर, एक बिचारा प्रेम करत होता आणि एक घरी जात होता आणि त्यांनी फक्त सांगितलं की दरवाजा बंद करा, मी भिजतोय, सगळ्यांना त्रास होतोय. त्याची त्याला त्यांना एवढी शिक्षा भेटावी. आता मी सांगू तुम्हाला, आपण सगळे कमेंट मारणार, माझ्यासारखे रील करणार हां, आणि खूप सारे पोस्ट येणार, खूप सारे AI पण येत आहे हे चित्रित कसं. अरे म्हणजे लोकांना एवढा इंटरेस्ट आहे की हे कसं झालं ते बघावं, हे कसं झालं असणार हे आपण चित्रित करावं, एवढा लोकांना इंटरेस्ट आहे. म्हणजे ती 4 लोक अडवायला देखील गेलं नाही, कोणच गेलं नाही अडवायला. काही भाई ती विरार लोकल होती, विरार लोकांमध्ये भाई कांदिवलीवाल्यांना चढायला देत नाही, ह्याला चाकू कसा मारायला दिला मला हे समजत नाही. पण मी हे का बोलतोय, हे कशाला बोलतोय मला पण देखील समजत नाही. बिचारा जो गेला तो गेला, त्याचं दुःख त्याच्या आईबाबांना माहिती आहे. आणि यात मी फक्त 2च गोष्टी बोलीन भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही पण ऐका. जर तुमचं कोणावर प्रेम नसेल ना तर सरळ नाही बोला. नो इज द बेस्ट आन्सर. हां, जर मग नंतर तो मुलगा तुमच्यावर जबरदस्ती करतोय, कोण काय करतंय, तर तुम्ही आवाज उठवा. पण जर तुम्हाला नाही बोलायचं असेल, तुमचं काय असेल जे तुमचं क्लिअर नाही आहे ते परत येऊ शकतं, तर भाई वेळेत नाही बोला. की तुमच्यामुळे काय माहिती आहे का 4 आयुष्य बर्बाद होते. समजलं? एक तुम्ही ज्याच्याशी लग्न करताय ते, आणि दुसरं म्हणजे ज्यांना तुमच्या पास्टबद्दल माहिती नाही. आता मी बोलताना मुला मुलींबद्दल दोघांबद्दलच बोलतोय, की नंतर मला कोण बोलायला नको नाही, मुलं पण काय कमी नाहीत. हा ठीक आहे, पण ऐकायला सध्या मुलींचंच येत आहे ना भावांनो. आणि ही जे नवीन पोरं आहेत, तरुण पोरं आहेत जी कामाला लागली आहेत, ट्रेननी प्रवास करतात, त्यांना सांगतो तर तुम्हाला कोण चुतिया बोलला ना तर हा बाबा मी चुतिया, तू बरोबर. भोसड्यात गेला तो दरवाजा, भोसड्यात गेला तो पाऊस, कोणाच्या वाटेला जाऊ नका. का की ही वृत्ती एवढी घाणेरडी झाली आहे. मुंबई लोकलमध्ये मी बोललो ना लफडी व्हायची होतात, पण ही अशा लेवलला जात असेल ना तर बेंच तुम्ही तुमचा विचार करा. कोणाच्या नादाला लागू नका. कोण काय कसा असेल आपण सांगू नाही शकत, पण एवढं लक्षात ठेवा, जो प्रवास करतात ट्रेननी, कुठनंही काही प्रवास करतात गाडीने, कुठे काय ठोकलं ना, कुठे काय गेलं ना, हा बाबा नमतीत घ्या, का की घरी कोणतरी तुमची वाट बघतंय. एवढंच बोलीन बाई. काय बोलू, हे गरम विषय आहेत, लोकांना खूप खाच पडली आहे ना खाजून हे करायची. पण बाई हे माझं ऐका, प्लीज ऐका, एवढंच सांगेन तुम्हाला मी.